जय जय पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। कालचा जो आपला पुरा विषय राहिलेला आहे कोरेगाव भीमा युद्धाच्या संदर्भामध्ये की जे युद्ध मराठेशाही विरुद्ध इंग्रजांना लढलं गेलं आणि या युद्धामध्ये जे इंग्रजाच्या बाजूने लढलेले अनेक जाती जमातीचे सैनिक जे शहीद झाले जखमी झाले त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ इंग्रजानं त्या ठिकाणी जो स्तंभ उभारला होता 1822ला, तर त्या स्तंभाला मानवंदना देण्यासाठी त्या ठिकाणी कोरेगाव भीमा इथं दर 1 जानेवारीपासून 1 जानेवारीला तिथं लाखोंचा एक समूह किंवा लाखोंचा आंबेडकरी समाज आणि इतरही समाज तिथं मानवंदना करण्यासाठी देण्यासाठी जात असतो। तर त्याच्या संदर्भात आपण कालही व्हिडिओ दिलेला आहे, परंतु नेट संपल्यामुळं नेट बॅलन्स संपल्यामुळं काल फक्त आपण 23च किंवा 30च मिनिटाचा तो व्हिडिओ झालेला आहे। वास्तविक पाहता काल मला 1 तासा 1.5 तासाचा व्हिडिओ काढायचा होता, परंतु आपल्या मोबाईलमुळं ते शक्य झालं नाही, म्हणून त्याच्या पुढील भाग मी तिला घेत आहे। यामध्ये जे मी विषय मांडणार आहेत त्यांची तुम्हाला प्राथमिक कल्पना देतो की सिद्धनाकांचं जे कळंब हे गाव आहे सांगली तालुक्यामध्ये, कळंबी असं त्याचं नाव आहे, ते गाव आहे ते सिद्धनाकांची तिथं समाधी वगैरे आहे। तसंच त्यांचं स्मारक आहे, छोटंसं स्मारक आहे, तर तेही तिथं स्मारक आहे। आणि विशेष म्हणजे त्यांचे 12वे वंशज आदरणीय मिलिंद इनामदार साहेब। आता इनामदार ही पदवी शाहू महाराजांनी सिद्धनाकाला दिलेली आहे। सिद्धनाकाला वास्तविक पाहता सिद्धनाकांचं आडनाव कांबळे असं होतं, परंतु त्या काळामध्ये कोणीही आडनावावर बोलवत नसत। अमुक तमुक महार, अमुक तमुक मांग, अमुक तमुक चांभार अशा पद्धतीच्या जातीच्या उल्लेखावरूनच त्यावेळी बोललं जात असे। तसं वीर सिद्धनाकानं आपली मर्दुमकी जी खर्ड्याच्या लढाईमध्ये गाजवलेली होती, तर त्याचा इतिहास आहे दुसरे सिद्धनाक बरं का ते। तर कारण पहिले सिद्धनाक हे पानिपतच्या युद्धामध्ये कामी आले। जे पानिपतचं 3रं युद्ध झालं का त्याच्यात ते कामी आले। आणि तदनंतर जी खर्ड्याची लढाई झाली होती आणि ती खर्ड्याची लढाई झाली होती 1795 सालात, ही संपूर्ण माहिती आपणाला आदरणीय वीर सिद्धनाक यांचे 12वे वंशज मिलिंद इनामदार साहेब त्यांना पंचक्रोशीमध्ये सरकार म्हणून नावाजलेलं आहे। आणि आज मी तिला देखील त्या घराण्याला इनामदारच म्हटलं जातं किंवा सरकार म्हटलं जातं होतं, कारण इनामदार ही पदवी छत्रपती शाहू महाराजांनी 1795 साली दुसऱ्या सिद्धनाकांना दिलेली आहे। त्याची हकीकत अशी आहे बाबांनो, त्याची हकीकत अशी आहे की ज्यावेळी खर्ड्याच्या लढाईचा तळ पडलेला होता, त्या तळावर दोन्ही म्हणजे अनेक सेनापती अनेक होते, पण जे महाराचे जे सेनापती होते, महार तुकडीचे जे सेनापती होते, आज आपण कसं म्हणतो की महार रेजिमेंट आहेत, गुरखा रेजिमेंट आहे, मराठा रेजिमेंट आहे, हे सैन्यामध्ये हे वेगवेगळे भाग आहेत। तसं खर्ड्याच्या लढाईच्या तळावर युद्धभूमीवर असे तळ पडले होते 2, म्हणजे अनेक सेनापतींचे तळ होते। म्हणजेच त्या तळावर पाटणकर नावाचे जे सेनापती होते
त्यांच्याच तंबू शेजारी त्या आपण काय असतं डेरा म्हणतो, डेरा डेरा हा शब्द चांगला असेल, तर त्या डेऱ्याच्या शेजारीच शिदनाकाचा देखील तळ पडलेला होता. याचं कुठंतरी वैषम्य त्या पाटणकराला लागलं. पाटणकरानं आप्पासाहेब भाऊसाहेब पटवर्धन जे सांगलीचे संस्थानिक होते शाहू महाराजांचे, त्यांच्याकडे त्यांनी तक्रार केली की केवळ एका विशिष्ट किंवा महार समाजाचा तळ आमच्या तळा शेजारी नको. बघा कसं आहे, महाराचा तंबू किंवा महाराचा डेरा, महारा रेजिमेंटचा डेरा आमच्या डेऱ्यापाशी नको आहे, त्यांना दुसरीकडे जागा द्या किंवा दुसरीकडे जाण्याचं सांगा. त्यावेळी शिदनाकांचा युगो थोडासा कटवचला गेला, कारण शिदनाक हे पट्टीचे लढवय्ये होते आणि म्हणूनच त्यांना शाहू महाराजांना आपल्या सैन्यामध्ये घेतलेलं होतं. किंवा आता तिथं कसं असतं तुम्ही थोडक्यात सांगतो, हे जे तळ वगैरे सेनापती जे असतात ना, काही सेनापती स्वतःच सैन्य बाळगत असत. उदाहरणार्थ जे महार सैनिक होते शिदनाकाचे, त्यांचा तळ वेगळा होता, त्यांचं वेतन वगैरे जे काही द्यायचं असेल तर शिदनाकानं द्यायचं असतो. म्हणजे यांचा पुट्टा ज्या राजाला सहकार्य करायचं त्यांनी आपला हा समूह घेऊन, आपला तळ घेऊन तिथं जायचं असतो. त्या शिदनाकाला शाहू महाराजांजवळ कसं केलं त्याचाही थोडासा इतिहास तुम्हाला सांगतो. तर त्याचा इतिहास असा आहे की ज्यावेळी 1707 साली औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि 1707 साली औरंगजेबाचा मृत्यू झाल्यानंतर औरंगजेबाच्या मुघलांच्या कैदेमध्ये असणारे छत्रपती शाहू महाराजांची सुटका झाली. सुटका झाल्यानंतर शाहू महाराज हे स्वराज्यात आले. त्यावेळी स्वराज्यामध्ये छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी छत्रपती तारा राणी साहेब या कारभार पाहत होत्या. शाहू महाराज आल्यानंतर तारा राणी साहेबांकडे त्यांनी आपला हक्क मागितला. त्याच्यामुळं तिथंही थोडीशी कुरबुर झाली म्हणण्यापेक्षा तिथंही चकमक झाली, लढाई झालेलीच आहे. तर त्याच्यामध्ये अनेक सेनापती होते. कोणी तारामतीला जाऊन मिळालं, तारामती बाईसाहेबांना जाऊन मिळालं, तर कोणी शाहू महाराजांना मिळालं. शाहू महाराजांना जे सेनापती मिळाले किंवा जे सैनिक मिळालं होतं त्याच्यामध्ये प्रामुख्याने प्रथमतः आपले वीर शिदनाक देखील होते. आणि वीर शिदनाकानं शाहू महाराजांनाच सहकार्य केलेलं होतं, भरपूर सहकार्य केलेलं होतं. वेगवेगळ्या छावण्यामध्ये लढायामध्ये त्यांनी पुन्हा कालांतराने भागही घेतला होता. तद्वतच ही जी खर्ड्याची लढाई झाली, या खर्ड्याच्या लढाईमध्ये देखील शिदनाकांचा सहभाग होता. आणि मग पूर्वपदावर जसं येतो की पाटणकराचा सेनापती पाटणकर आणि सेनापती वीर शिदनाक यांचा तळ शेजारी असल्यामुळं केवळ पाटणकर हे ब्राह्मण समाजाचे होते, तर वीर शिदनाक हा महार समाजाचा होता. महाराजा तंबू आमच्या शेजारी नको म्हणून यांनी तक्रार केली होती. कुणा? पटवर्धन साहेबांकडे, आप्पासाहेबांकडे, भाऊसाहेबांकडे. भाऊसाहेब त्यावेळी सांगलीचे संस्थानिक होते आणि ते अंडर कुणाचे होते? शाहू महाराजांचे होते. हा इतिहास आहे तिथं. तदनंतर यांचा जो पेशवा होता, शाहू महाराजांचा पेशवा, तो होता पुण्याला. मग हे भांडण गेलं पेशव्यांकडं. पेशव्यानं एक शब्द उच्चारलेला आहे, तो इतिहास प्रसिद्ध आहे, ज्याची तलवार खंबीर तोच हंबीर. आणि म्हणून पेशव्यानं सुद्धा शिदनाकांना एक योग्य न्याय दिला होता. सेनापती शिदनाकांना किंवा शिदनाक महाराजाचं म्हणतो मी त्यांना न्याय दिला होता. आणि अशा पद्धतीनं शिदनाकांचं प्रस्थ त्या लढाईतून दिसून येतं. 1818 सालचं पाहतो आता आपण. 1818 साली जे युद्ध झालं ते कशा पद्धतीने युद्ध झालं. वास्तविक पाहता शिदनाक कालांतराने हे इंग्रजांना का मिळाले? कारण पाटणकराच्या अनुभवावरून पाटणकर दुखावले होते. पाटणकरांनी जे सांगितलं ना तुमचा तंबू इथून काढा, ते
तिथं अस्पृश्यतेची भावना युग दुखावलेला होता आणि सिद्धनाथ हे दुखावलेले होते. युद्ध केलं, खर्ड्याची लढाई जिंकली वगैरे, परंतु ते दुखावलेले होते. कशामुळं? जातीयवादामुळं. तद्वतच एक प्रकार इकडेही पुण्यामध्येही झालेला होता. तो तुम्हाला मी कसं सांगितलेलाच आहे की ते झाडू आणि हांडी प्रकरण ही प्रथा सुरू झाली होती पुण्यामध्येच. पुण्यामध्ये सदाशिवपेठ, शनिवारपेठ आणि शनिवारवाडा या परिसरामध्ये. तर ही जी सल होती हे सिद्धनाथाला कुठंतरी जातच होती. काही लोकांनी मला प्रश्न केला की हे सेनापती एवढे मोठे होते सेनापती, आणि मग ते गळ्यात गाडगं, तोंडाला मडकं वगैरे हा काय प्रकार आहे? तर बाबांनो, हा तदनंतर झालेला प्रकार आहे हे गाडग्या मडक्याचा. आणि त्याचा इतिहासही मला वाटतं मी तुम्हाला काल ओझरता सांगितला होता. तो इतिहास तुम्हाला संपूर्ण सांगावा म्हणून आमच्या भगिनी कमलताई छुतेकर यांनी मला आग्रहानं 3-4 पानं लिहून पाठवलेले आहेत की हे सत्य सांगा म्हणून. परंतु आपण एक वादविवादात पडत नाही, आणि म्हणून ते गाडगं कसं आलं, मग ते फेसाठी कशी आली, त्याचा थोडासा तुम्हाला काल ओझरती ओळख करून दिलेली आहे. हां, लक्षात. आणि आपल्या समाजावर हे जे बंधन घातलेलं गेलं आहे, त्या बंधनामुळं सिद्धनाथ कुठंतरी दुखावले होते. आणि ते दुखावल्यामुळं त्यांनी ठरवलं की आपला ग्रुप आणि आपण इंग्रजाला जाऊन मिळावा. तत्पूर्वी सिद्धनाथानं सांगितलेलं होतं की माझ्या समाजावर अशा पद्धतीचा जर अन्याय होत असेल. लोकांनी मला प्रश्न विचारला, मग असे सांगतो तुम्हाला मी. अहो म्हणले, असे जर ते फेसाठी आणि ते तोंडापुढं मडकं जर बांधलं असेल तर मग यांनी ढाल तलवार कुठं घ्यायची, ती कशी गाजवली ह्यांनी मग लढाई? कधी फेसाठी आणि तोंडाला मडकं बांधूनच लढाई केली काय? म्हणलं तसं नाही दादा. तो प्रकार जो होता तो सदाशिवपेठ, शनिवारपेठ, आपलं शनिवारवाडा याच्या पुरताच मर्यादित होता. इतर ठिकाणी असं नव्हतं. पण सिद्धनाथाला तेवढंही नको होतं, कारण हे लोन जर असं जर पसरलं तर उद्या गावोगावी सुद्धा ही प्रथा सुरू होईल. म्हणून सिद्धनाथानं फार समाजासाठी फार मोठं योगदान दिलं. परंतु पेशवानं ज्यावेळी पेशवाकडे गेले हे आमच्या हे काढा म्हणून, काय ते फेसाठी वगैरे माझ्या समाजाला काय लावली, हा संदर्भ घेऊन, तर पेशव्यानं नकार दिला. त्यावेळी दुसरे बाजीराव होते. पेशव्यानं नकार दिल्यानंतर सिद्धनाथानं मग इंग्रजाच्या साथीला राहून लढाई केलेली आहे. आणि त्या सिद्धनाथ तिथं जखमी झालेले पाहतो. अनेक महार मंडळी तिथं धारातीर्थ पडलेत. तसंच इतरही सैन्य धारातीर्थ पडलं. कोणी मराठ्याचं होतं, कोणी ओबीसी होतं, कोणी मुसलमान होतं, कोणी अरब होतं, कोणी गोसावी, गिरी ओसावी अशी सुद्धा होती सगळे सैनिक. आणि काल तुम्हाला सांगितलं मी त्यांची नावंसुद्धा तुम्हाला मी काल वाचून दावलेली होती. आणि एवढंही सांगितलं होतं की यांच्या नावावरून आपल्याला फक्त जात ओळखू जाणार नाही. त्यांचे काय शीख होते, राजपूत होते, शिंग ह्या अन्नावरून तुम्ही ओळखला असेल, किंवा जे मुस्लिम बांधव होते, मुस्लिम सैन्य होतं, त्यांच्याही आडनावरून आपण ते मुस्लिम आहेत एवढं आपण काल सांगितलेलं होतं. आता आमचा समाज तिथे एवढा का जातो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे ना. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्याचं लोन कुठं कसं पोचलं बघा. आता 1795 सांगितलं तुम्हाला. 1795 पासूनच सिद्धनाथानं युद्ध जिंकलं आणि आपली तलवार गाजवली असली तरी कुठंतरी पेशवे हे सुद्धा दुखवलेले होते. कारण पेशवे हे शुद्ध ब्राह्मण, पाटणकर हे शुद्ध ब्राह्मण, ब्राह्मणाचंच ब्राह्मण ऐकणार. उद्या ही व्यक्ती मला डोई जड होऊ शकते. ही व्यक्ती उद्या मला डोई जड होऊ शकते. परंतु त्यावेळे पेशव्यांनी कुठलाही एक दुजोरा दिला नाही. फक्त त्यांनी मनामध्ये ठेवलं. आणि चक्क ज्यावेळी
त्यांच्या सैन्यामध्ये जायचं होतं. एक माझा ग्रुप आणि मी तुमच्या पेशव्यांच्या सेवेला रुजू होण्यासाठी ते रुजू झालेले होते. आणि 1818 सालची जी लढाई झाली ती काय ठरवून झालेली नव्हती, ते अचानक झालेलं होतं. तरी ज्यावेळी हा प्रसंग उद्भवला गेला, पेशवे दुखवलेले होते मनामध्ये, कारण त्यांनी हा वटहुकूम कुठला तो फेसाटीचा आणि त्या तोंडापुढल्या गाडग्याचा याला नकार दिला होता. शिदनाक दुखावला होता, तरी मी त्यांच्या फौजेमध्ये होतेच ते. आता एखाद्या वेळेस माझ्याकडून एकेरी जरी उल्लेख झाला तरी मला माफ करा बरं का. पण ज्यावेळी हे 1818 सालचं जे युद्ध झालं 1 जानेवारीचं, इथं युद्ध होण्याच्या सुमाराला किंवा युद्ध तिथं जमलेलं असताना अचानक सिद्धनाकांना देखील पेशव्याने सांगितलं की अशी हालचाल तिथं होऊ राहिलेली आहे आणि तुम्ही तुमच्या सैन्यासोबत तिथं जाऊन मोर्चमुखी गाजवा. त्यावेळी पहिला प्रश्न सिद्धनाकांना पेशव्यांना केला की महाराज, मी भीमा कोरेगावच्या युद्धामध्ये किंवा तिथं काय मदत वगैरे करायची असेल तर तिथं जातो. तिथं आता परिस्थिती विचित्र झालेली आहे. दोन्ही सैन्य दोन्ही नदीच्या कडेला आलेलं आहे. लक्षात आलं तुमच्या? इकडं ब्रिटिशांचं सैन्य आहे, तिकडं पलीकडे ब्रिटिशांचं सैन्य आहे आणि पुण्याच्या बाजूकडं पेशव्यांचं सैन्य आहे. तेव्हा सिद्धनाक म्हणाले की माझ्या 2 अटी मान्य करा. कुठली? ही फेसाटी वगैरे काढा आणि जातीवादाचे जे आहे तुमचं गाडगं वगैरे हे माझ्या समाजाला लागता कामा नये, तरच मी तुमच्या फौजेमध्ये राहीन, अन्यथा मी ब्रिटिशांना जाऊन मिळतो. त्यावेळी काय करणार आहे? तुझं एवढं सैन्य, मग अरे आमचे एवढं इतकं मोठं सैन्य आहे आणि तुझी मी ही अट मान्य का करू? कारण जे काय त्यांच्या धर्मशास्त्राप्रमाणे होतं त्याच्याप्रमाणे ती शिक्षा वगैरे दिलेली होती आमच्या महार समाजाला. लक्षात आलं का? सिद्धनाकाला नकार दिल्यानंतर सिद्धनाक ब्रिटिशांना जाऊन मिळाले. ते स्टंट नावी उच्चारते, इंग्रजी नाव आहे ते, तर ते तिथं सेनापती होते आणि त्यांना मग आमचे सिद्धनाक जाऊन मिळाले. अशा पद्धतीने तिथं ते युद्ध झालं. युद्ध झाल्यानंतर युद्धाची निर्णायक बाजू लागलीच नाही. कोणी युद्ध जिंकलं सांगता येत नाही. परंतु बाजीराव पेशव्यांना ज्यावेळी ही बातमी लागली की आपला आता पाडाव होत आहे, आता त्या 28,000 पेशवे, 28 म्हणजे पेशवे नाही ते पेशव्याचे सैनिक म्हणा हवे तर, आणि 500 महार यांनी ते चार वगैरे कापलं, तर त्याचा उल्लेख मी पुढे करणारच आहोत. कारण कुठल्याही ग्रंथामध्ये 28,000 पेशवे कापले 500 महारानं असा उल्लेख आलेला नाही. तर हे जी चकमक जी उडाली होती आणि याचा इत्थंभूत वृत्तांत ज्या ग्रंथामध्ये रेफरन्स म्हणून घेतलेला आहे, आज प्रकृती खराब आहे, तर त्या ग्रंथाची नावं सांगतो तुम्हाला मी. आणि सिद्धनाकाचं पुढे काय झालं हेही नंतर सांगतो, अगोदर नावं सांगून घेतो. पॉलिटिकल जनरल 1818 हे जर्मन भाषेतलं ग्रंथ आहे. दुसरा आहे ग्रंथ द जनरल ऑफ द रूट अक्रॉस इंडिया थ्रू इजिप्त टू इंग्लंड. हा ग्रंथ 1819 लिहिला, म्हणजे दुसऱ्याच वर्षी लिहिलेला आहे. पुन्हा जॉन फिलिपार्ट लिखित म्हणजे ह्यांनी लिहिलेलं द ईस्ट इंडिया मिलिटरी कॅलेंडर 1821 हे साल आहेत ज्यावेळी हे प्रकाशित झाले ना, प्रकाशित झालं, ज्याला आपण पब्लिशड म्हणतो ते. पुन्हा चौथं पुस्तक आहे, चौथा ग्रंथ आहे मेमरी ऑफ द ब्रिटिश आर्मी इन इंडिया ड्युरिंग द मराठा वार. हे खास शब्द आहे, मराठा वार, ह्याच्यातही खास उल्लेख आलेला आहे. कोणतं? द मेमरी ऑफ द ब्रिटिश आर्मी इन इंडिया
ड्युरिंग द मराठा वॉर ऑफ 1817, 1818, 1819 आणि हे पुस्तक 1841ला लंडनला प्रकाशित झालेलं आहे. कारण 1817, 1818, 1819 ह्या तिन्ही लढाई झालेत ना. प्रकृती आज खराब आहे बा. आयो खडकीची युद्ध वगैरे झालेलं एकामागे एक झालो 17, 18, 19ला. 6वा ग्रंथ आहे द एसेटिक जनरल अँड मंथली रजिस्टर्ड. रोजनिशी वगैरे काय लिहित असतील ते लिहित. फॉर ब्रिटिश अँड फॉरेन इंडिया, चायना अँड ऑस्ट्रेलियाशिया, व्हॉल्यूम नंबर 7 हे ग्रंथाचे नाव आहेत. 7वा आहे ग्रंथ तो द हिस्टरी ऑफ मराठाज, व्हॉल्यूम नंबर 3. जेम्स ग्रँडपने हे पुस्तक 1826ला लिहिलेलं आहे. आता ग्रँडप कोण म्हणाल तर तो इंग्रजांचा एक इतिहासकार असेल आणि ह्या इतिहासकारानं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा बदनामीकारक असा त्याच्या ग्रंथामध्ये उल्लेख केलेला आहे. लाईटी गेली काय झालं की काय नाही. ऑपरेशन 2 झाले बाबा आणि दोन हृदयाचे ऑपरेशन तेव्हापासून जे आजारी आज जवळजवळ 1 वर्ष झालं. व्यवस्थित असा व्हिडिओ मला काढता येईना झालेला आहे. सतत दमत राहतो, सतत दमत लागतो. औषधोपचार चालूच आहेत. असो हे आपलं रोजचं दुखणं आहे. असो पुढं चालतो कंटिन्यू. जरी लाईट आली तरी बरंच झालं, तरी आपलं दिसतंय थोडंफार. असो तर 1818 युद्ध संपल्याबरोबर पेशवानं काय केलं, यांना निष्कासित म्हणजे रिटायर करून टाकल्यांना, म्हणजे यांची फौज नाकारली गेली. तदनंतर सिद्धनाथ महाराज हे कळंबीला आले आणि कळंबीला आल्यानंतर तिथंच त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तिथंही त्यांनी इनामदार किंवा ज्याला आपण सरकार म्हणतो, मिलिंद सरकार हे त्यांचे नातेवाईक आहेत, वंशज आहेत 12वे. आणि थोडं काय आणखी सांगतो, थोडं अलीकडे घेतो. तर मिलिंद इनामदार यांची भगिनी, आज मी तिला गणपत महार यांच्या घराण्यात दिलेली होती बरं का. आता गणपत कोण गणपत महार तर ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या छिन्न विछिन्न झालेल्या देहाला जमा करून त्याचं व्यवस्थित असं त्यांना आपल्या वाड्यामध्ये, महार वाड्यामध्ये अग्निडाग दिलेला आहे. आज तिथं संभाजी महाराजांची समाधी आहे. तर असं हे शूर आणि वीरांचं घराणं, सिद्धनाकांचं घराणं होऊन गेलेलं आहे. त्याच्यामध्ये अनेक आहेत. रायप्पा महार आहे, गणपत महार आहे, आमचे सिद्धनाक आहेतच. तर अशा पद्धतीनं हा इतिहास आपण याच्यासाठी घेतला. आणि सिद्धनाकाला का डावललं गेलं त्याची कारणं सांगतो. तर त्याचं कारण असं आहे की उद्या चालून हा सिद्धनाक आम्हाला डोईजोड होईल आणि सिद्धनाक पेशव्यांना डोईजोड होईल. परंतु ही कुणकुण लागली होती शाहू महाराजांना, प्रतापसिंह महाराजांना. कारण त्यावेळी प्रतापसिंह महाराज होते. 1818च्या युद्धाच्या काळाला साताऱ्याच्या गादीचे मालक प्रतापसिंह महाराज होते. तर प्रतापसिंह महाराजांना वाटलं कारण यांनी भरून दिलं पेशव्यानं. कारण प्रतापसिंह महाराज, आता मला शब्द घेऊ वाटत नाही, तो नामधारी छत्रपती म्हणले तर
माझ्या जिभेला जड जाईल ते. कारण छत्रपती महाराजांना आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीला नाकारून हा स्वतंत्रपणे पेशवा राहत होता. थोडक्यात काय की त्यांनी आमच्या सातारच्या गादीला विद्रोह केला म्हणले तरी चालेल. जरा शब्द असं तुझं यायला लागलं काय, पण आतनं धाप लागली ना त्याच्यामुळे असं व्हायला लागलेलं आहे. तर छत्रपतींचा आदेश पेशवे मानत नव्हते कालांतर 1818 नंतर. आणि त्याचं असं झालं की मग दुसऱ्या बाजीरावाला इंग्रजानं कैद केलं. कैद करून त्यांना मध्य प्रदेशातील बिठूर या ठिकाणी त्याला घेऊन गेले. आणि घेऊन गेल्यानंतर खालसा सातारा गादी खालसा झाली. खालसा झाल्यानंतर जे छत्रपतीचं निशाण होतं ते निशाण भगवं निशाण होतं, ते निशाण काढलं गेलं आणि तिथं ब्रिटिशांचा युनियन जॅक लागला. आता लोक मला विचारतात, म्हणतात की बाबा सिद्धनाथ महाराजांनी स्वराज्याशी विद्रोह केला काय. आता तुम्ही कसा अर्थ घ्यायचा ते घ्या, पण आमचे सिद्धनाथ इंग्रजाला मिळाले ते उगीच नाही मिळाले. काहीतरी त्यांच्यामध्ये काहीतरी कलागत झालेली होती, पेशव्यांनी नाकारलेलं होतं म्हणून हे इकडे मिळालेले होते. आणि त्यावेळी हा बाजीराव छत्रपती घराण्याचं ऐकत नव्हता, मुजोर झालेला होता, मुजोर. अलग लक्षात. म्हणून सिद्धनाथाला निष्कासित केलं गेलं फौजेतून. आणि तोपर्यंत इंग्रजानं पुणे घेतलं, शनिवारवाडा घेतला, त्याच्यावर निशाण लावलं, त्याला कैद केलं आणि सातारची गादी खालसा केली. आज तिथं आपले उदयन महाराज आहेत. तर अशा पद्धतीने इथं झालं इतिहास. आता आमचा समाज किंवा आंबेडकरी समाज तिथं का जातो, आता थोडक्यात त्याची सांगतो. जोपर्यंत मोबाईल चालतोय ना आपला, काय नेट बॅलन्स आहे, रोज नेट बॅलन्स टाकायचा, 25, 30, 40 रुपये काय असेल ते रोज 20, 25 काय लागेल ते टाकायचा. कोणी टाकून देतं, कोणी मदत करतं. आणि ती मदत काही लोक मदतही करतात. आता हेच की माझा हा फोनपे नंबर आहे 82 65 07 51 51. इथं या फोनपेवर मला काय आर्थिक मदत केली जाते आणि त्यांच्या मदतीवर हे आपलं सगळं चाललेलं आहे. आणि म्हणून त्यांना आपण बेईमान म्हणजे काय त्यांचं नाव घेणं मला उचित वाटतंय. म्हणून ज्या मंडळीनं मला धम्मदान दिलं त्यांची आता नावाचा मी आता उल्लेख करतोय. धम्मदान दिलेली व्यक्ती किंवा आदरणीय आहेत, सर्वस्व आदरणीय भगवान शामराव खत्री यांनी मला 100 रुपये दिले. ज्योती सुरेश शिंदे 51 रुपये. शिरीष नागनाथ जाधव 100 रुपये दिले. प्रतीक कैलास ठोकळ यांनी मला 10 रुपये दिले. गुणवंत यांनी मला 50 रुपये. पनाजी कदम यांनी मला 100 रुपये दिले. आणि विशेष म्हणजे पनाजी कदम यांनी दरमहा पैसे देण्याचं मला एक आश्वासन दिलं, असं देणार, ते 100% देणार आहेत. तसंच राहुल साळवे यांनी सुद्धा 101 रुपये दिला. वसलाताई कांबळे यांनी 100 रुपये दिले. आणि विशेष म्हणजे वसलाताईंनी देखील दरमहा 100 रुपये देण्याचं एक आश्वासन दिलं आणि ते होणारच आहे. तसंच धम्मपाल शंकर वानखेडे यांनी 500 रुपयाचं धम्मदान दिलं. आणि तद्वतच सुमेध समाधान दामोदर यांनी 500 रुपये दिले. तर एवढी रक्कम आपल्याला ह्या महिन्यात मिळालेली आहे आणि त्यांच्या नावाचा मी इथं उल्लेखही केलेला आहे. थोडक्यात काय तुम्हाला काल मी बोलतच होतो, कळंबी हे गाव कुठं आलं, सिद्धनाथाचं कळंबी गाव. तर विशेष म्हणजे स्वाऱ्या कुठं झाल्या होत्या, कोणी कसं युद्ध जिंकलं, सिद्धनाथाचं घराणं कसं लढवय्य होतं, हे प्रत्यक्ष डिटेल सगळं काल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आज मला सांगायचं आहे की त्या ठिकाणी आंबेडकरी समाज आज
लाखोनी जमतो, 15 लाख 16 लाख 20 लाख काय असेल ते असेल, जमतो तिथं. आता वास्तविक पाहता माझीही मला आठवण सांगावीशी वाटते, माझी मला आठवण सांगावं लागते की मी त्या स्तंभाला ज्यावेळी मी सरकारी कर्मचारी होतो आणि काही शासकीय कामासाठी मी पेरणे ह्या गावी 7 दिवस होतो, त्यावेळी दररोज संध्याकाळी कामाचा निपटारा झाल्यानंतर त्या जयस्तंभाच्या त्या चौथऱ्यावर आम्ही सगळे कामगार मंडळी जमत असू आणि तिथे गप्पा मारीत असू. त्यावेळी अल्पशा ज्ञानाचं का होईना पण त्या कामगार लोकांना या स्तंभाची मी माहिती देत असे, जी आज माहिती दिली तीच त्यावेळी देत होतोच. तर आणि अशा पद्धतीने हा स्तंभ मला अगदी जवळून 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 पाहायला मिळालेला आहे. प्रत्येक कानाकोपऱ्यात त्यावेळी काय बरं झालं, 83ची गोष्ट आहे हा. तर त्या विजयस्तंभाची एक वीटवरून अशी ढासळायला लागल्यासारखी होती, ढासळलेली होती. त्यावेळी तिथं जे स्थानिक जी लोक होती, काय बौद्ध समाजाची मग आंबेडकरी समाजाची, त्यांना ही सुद्धा मी गोष्ट सांगितली होती, पण त्यांनी ते दुर्लक्षित केलेलं होतं. वास्तविक पाहता तो स्तंभ जो आहे तो सरकारच्या अधीन आहे, सरकारच्या अधीन आहे. कारण त्या स्तंभाची निर्मिती महार सैनिक प्लस इतर जातीचे जे सैनिक होते त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ इंग्रजाने बांधला होता आणि त्याचं बांधकाम झालं होतं 1822ला पूर्ण, 1822ला पूर्ण झालेलं होतं. आणि ह्या विजयस्तंभाला, ह्या जयस्तंभाला भेट दिली कुणी 1927 साली परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. आता भेट दिली म्हणजे कशी भेट दिली तर त्याची कारणं आहेत आता, आणि हे महत्त्वाचं कारण आहे जे सांगतोय ते. आणि म्हणूनच आज माझा आंबेडकरी समाज तिथं लाखोच्या संख्येने येत आहे. कदाचित पुढे चालून संख्या करोडो होऊ शकते. सिद्धनाथ महार म्हणलं तर चालेल बरं का, कारण मी स्वतःच महार आहे, मला काय वाटत नाही त्याचं, कारण मी त्याचा वंशज म्हणलं तरी चालेल, आहेच की आता वंशजच आहे की. तर या सिद्धनाथ महाराजचा एक दबदबा एवढा वाढला होता की ब्रिटिश सैन्य सुद्धा थोडंसं ब्रिटिश अधिकारी सुद्धा चलबिचल झाले होते. कारण जो माणूस पेशवे सोडून इंग्रजाला सामील झाला तो कदाचित डोईजड होईल. त्याला निष्कासित करण्याची कारणं सांगतोय तुम्हाला. आता सिद्धनाथाला का काढले गेले होते म्हणून लक्षात घ्या. बाजीरावाला जरी हरवलं असलं कालांतराने झाल्या गोष्टी बरं का, काही ताबडतोब धरलं की पकडलं कडक केलं बिठोरला नेलं असं झालेलं नाही. तर इंग्रजांना सुद्धा वाटत होतं की सिद्धनाथ कुठेतरी डोईजड होतोय, आणि म्हणून जो मांडलिक होता, आता मांडलिकच म्हणतोय पेशव्याला मी, मांडलिक होता तो पेशव्याला सांगितलं होतं इंग्रजानं की आमच्या फौजाचा खर्च तुझ्या संरक्षणासाठी आमची फौज वापरणे. जे लॉर्ड वेलेस्लीनं जी तैनाती फौजेची निर्मिती केली होती का, तीच पद्धत इंग्रजांना पेशव्यासाठी अवलंबलेली होती. सर्वसाधारण जास्त काळ नाही, फक्त 4-5 महिन्यासाठीच होती. त्यावेळी सिद्धनाथाचं करायचं का, इंग्रजालाही नको होता, कारण आज न उद्या तो बंड करील, आणि इकडे तर पेशव्याला ते नको होतं. म्हणजे पेशव्याच्या सांगण्यावरून, पेशव्याच्या बाजीरावाच्या सांगण्यावरून सिद्धनाथाला मिलिटरी म्हणजे सिद्धनाथाला त्या सैन्यातून निरस्त करण्यात आलं. हे इथं आहे. तेव्हापासून महार सैन्य हे अत्यंत लढवय्या आहे, याची खूणगाठ इंग्रजानं बांधली. आणि याचा उल्लेख कुठल्या ग्रंथात आलाय, आता जो वाचून दावलो तुम्हाला मी, मराठावाड कुठे गेलं आपलं मराठावाड, मेमरीज ऑफ द ब्रिटिश आर्मी इन इंडिया ड्यूरिंग द मराठा वॉर ऑफ 1817, 1818
1818 1818 1817 1819. आणि हे ग्रंथ कधी प्रकाशित झाला तो लंडनला 1841ला. याचं ह्या ग्रंथामध्ये याच्या संदर्भामध्ये लिखाण आलेलं आहे. इंग्रजी घाबरलेला होता शिंदनाकाला, कारण तो बंड करील म्हणून. कारण हे जे आमचे उमाजी नाईक वगैरे झाले होते ना, बंडखोर, ह्यांनी बंडखोरी केलेली होते. हे काय डाकू वगैरे नव्हते. उमाजी नाईक वगैरे स्टोर क्रांती आद्य क्रांतिकारक झाले. आमचे फडके वगैरे हे आद्य क्रांतिकारक. ही सुरुवात झालेली होती. कारण 1818 आणि 1857 लक्षात आलं का, 1857 तर झाशीचं युद्ध झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचंही तिथं निधन झालेलं आहे किंवा ठार झाले म्हणा थोडक्यात. तर अशा पद्धतीचा हा इतिहास आहे. स्वातंत्र्य लढ्यासाठी तेव्हापासून सुरुवात होती. कदाचित इंग्रजांच्या विरोधात, आता पेशवे तर म्हणता येत नाही, पेशवे तर मान्य झाले. पेशव्याने काय ठराविक रक्कम इंग्रजाला द्यायची आणि ती रक्कम याच्यासाठी द्यायची की फौजेचा खर्च. कारण पेशवे तुमच्या संरक्षणासाठी माझी फौज राहील तुमच्याकडं. हे लॉर्ड वेलेस्लीचं धोरण ऐकलं होतं. कोणी सांगत नाही होय असं इतिहास नाही. फक्त आला गेला आणि गेला झाला, इतिहास संपला. मग शिंदनाक हा क्रांतिकारी हे होईल आणि इंग्रजाला तो जड जाईल. म्हणून इंग्रजानं शिंदनाकाला फौजेतून कमी केलं. काय आपण त्याला म्हणतो, निष्कासित केलं, काहीतरी म्हणतो आपण असं. शिंदनाक त्यावेळी थकलेले होते. युद्ध करून किती युद्ध केले तुम्हाला मी का सांगितलंच आहे. कळंबीला आले. कळंबीला अगोदर शाहू महाराजांनी त्यांना जवळजवळ 560 एकर 950 एकर जमीन दिली होती दान. आणि कळंबी गाव तसंच आजूबाजूचा प्रचार आणि 1050 गावांचा शेतसारा सुद्धा कळंबी या इनामदाराला मिळत होता. ही सगळी इतंभूत माहिती आपल्याला वीर शिंदनाक यांचे 12वे वंशज आदरणीय मिलिंद इनामदार साहेब, त्यांना आज हल्ली आपण सरकार म्हणतो. आणि हे व्यक्तिमत्व जे आहे, ह्या व्यक्तिमत्वाची आणि माझी सुद्धा भेट होणार आहे. कारण एक वेळा आमचा फोन झालेला आहे. तर तिथं बाबासाहेबांना काय झालं तर इंग्रजांना, आता महत्त्वाचा पॉईंट सुरू झालेला आहे. 37 मिनिटं झाली, चलतो हे मोबाईल चलतो त्यावर बोलतो. तर इंग्रजानं महाराजला शिंदनाकाला काढल्याबरोबर महाराजचं सैन्य काढून टाकलेलं होतं. महाराजला फौजेमध्ये नकार दिलेला होता. इव्हन काय म्हणजेच काय तर मिलिटरी भरतीमध्ये महाराजला मज्जाव होता. लक्षात आलं का. संदर्भ शिंदनाकापासून लागलेला याला. आणि मग अचानकपणे ही प्रथा फक्त महाराष्ट्रासाठीच होती, हेही लक्षात घ्या. जे मराठा म्हणजे शिंदनाकाचं कार्यक्षेत्र कुठलं, महाराष्ट्र. तो काय मध्य प्रदेश, UP इकडे जाणार नाही, काश्मीर, कर्नाटक इकडे जाणार नाही. मग हे महाराष्ट्रापुरताच हा नियम लागू केला की महाराष्ट्रातले महार नागवंश आहेत ना. आणि इसवी सन 1ल्या शतकापासून ते इसवी सन 5व्या शतकापर्यंत जे आमचे नागवंशी राजे रजवाडे होऊन गेले, त्यांचा इतिहास मात्र कुठेही तुम्हाला सापडणार नाही. कारण ती डार्क हिस्टरी म्हणून घोषित झालेलं आहे, कोणी सांगणार नाही हो. तर अशा ह्या शिंदनाकाला काढल्यानंतर आणि महार सैनिकांना सगळ्यांना काढून टाकल्यानंतर पुन्हा मात्र ब्रिटिशांनी महाराजची भरती महाराष्ट्रामध्ये केलेली नाही. ही सल लागली होती कुणाला, बाबासाहेबांना. तुम्ही म्हणाल असं कसं म्हणताय, मग बाबासाहेबांचे वडील तर मेजर होते, सुभेदार होते. बाबासाहेबांच्या आजोबा मालोजी राजे हे देखील सुभेदार होते, पण ते होते महाराष्ट्र क्षेत्राच्या बाहेर. आले का तुमच्या लक्षामध्ये. ते महाराष्ट्रामध्ये नव्हते. महाराष्ट्रामध्ये उठाव होईल ही इंग्रजांना भीती होती, म्हणून महाराष्ट्राने इथं
घेतलं नाही. कारण भीती कोणाची होती? शीतनाकाची. तो उठाव करील, क्रांती करील, अमुक करील, तमुक करील, आणि बंद केली मिलिटरी भरती. बाबासाहेबांनी ज्यावेळी या क्रांतीस्तंभाला 1 जानेवारी तारीख आणि 1927ला भेट दिली. भेट दिल्यानंतर बाबासाहेबांना इतिहास माहिती. आता ते विद्वानातले विद्वान, ज्ञानाचे ईश्वर. आणि मग अशा ह्या बाबासाहेबांनी जी प्रत्यक्ष भेट दिली, सगळा इतिहास बाबासाहेबांना माहिती होता. सगळा इतिहास माहिती होता. शीतनाग माहीत होता, रायनाग माहीत होता, गणपत महार माहीत होता, सगळं माहीत होतं. ज्या आपल्याला माहीत पडते. मग त्या तर विद्येच्या मालकाला, 32 डिग्रीच्या मालकाला का माहीत नसावं. बाबासाहेब आले, अभिवादन केले 1 तारखेला 1927ला. स्तंभाचं निरीक्षण केलं, स्तंभाला प्रदर्शनं केली आणि तिथंच त्यांनी घोषणा केली की माझ्या महार समाजासाठी वेगळं रेजिमेंट इंग्रजांना तयार करावं. सहकार्य आम्ही इंग्रजांना करू. माझ्या महारांना त्यांनी आपल्या फौजेमध्ये घ्यावं. म्हणून बाबासाहेबांच्या दबावापुढे इंग्रज सरकार दबलं गेलं आणि महार रेजिमेंट किंवा महाराष्ट्रात एक पथक दल, रेजिमेंट म्हटलं ट्रूप्स, आणि ते तिथून बाबासाहेबांच्या आग्रहास्तव नव्हे तर काहीतरी होईल घोटाळा, शीतनाकासारखी काहीतरी होईल परिस्थिती म्हणून भीती वाटली इंग्रजांना सुद्धा. बाबासाहेबांची सुद्धा इंग्रजांना भीती वाटली होती. म्हणून इंग्रजी फौजेमध्ये महाराष्ट्रामध्ये महार सैनिकांना घेण्याचं फरमान काढलं गेलं आणि तिथून महार रेजिमेंट ही अस्तित्वात आली. ह्या महार रेजिमेंटला पुन्हा अखिल भारतीय करून यांचं जे मुख्यालय असतं, कार्यालय असतं किंवा काय म्हणतो तर मला ते काय असं जे मिलिटरीचा फार मोठा कॅम्प असतो, तर ते मध्य प्रदेशातील सागर येथे आहे. आणि या ठिकाणी मी आता थांबतो, दमी फार लागायला लागलेला आहे, अजूनही बोलू असं वाटतंय. आणि म्हणून माझा महार समाज आज तिथं लाखोच्या संख्येनं जमत आहे. लोक विचारणा करतात, अहो मग इतरही लोक होती की तिथं एकत्र बाजारानं काय सांगितलं, तिथं मुसलमान सैनिक आहेत म्हटल्यानंतर तिथं मुसलमान सैनिक देखील शहीद झालेले आहेत. मग आम्हाला तिथं आता मस्जिद वगैरे उभारावी की काय? अरे हा कसला विचार आहे? प्रत्येकजण म्हणलं आमच्या जातीत तिथं काहीतरी असावं. अरे ते सर्वसमावेशक आहे, फौजांचं आहे. ते केवळ कोणा एकाची मक्तेदारी नाही, परंतु बाबासाहेबांनी तिथं भेट दिली होती म्हणून महार समाज तिथं बाबासाहेबांच्या तिथं पदस्पर्श झालेला आहे. त्या भीमा कोरेगावला तो आमचा आदर्श आहे आणि तिथून आमच्या महार रेजिमेंटला परवानगी मिळालेली आहे. आणि म्हणून जे महारांचं जे त्यांच्या हे टोपी असते ना, बॅच लावला, तर त्याच्यामध्ये की हे आपला विजयस्तंभ आहे. हे त्यांची असे असतं ना, इथं टोपी इथं गोल असतं आणि त्या गोलामध्ये काय म्हणते त्याला बघा, त्याला बॅच का काय आपण बॅच म्हणू, नाही तर बिल्ला म्हणू, पण टोपीला कुठं बिल्ला असतोय. पण ते असे टोपी असते इथं असं इथं बॅच असतो आणि त्या बॅचमध्ये गोल असं पितळच असतं आणि त्याच्यामध्ये कीर्तिस्तंभ कोरलेला आहे भीमा कोरेगावची आठवण म्हणून. आणि या ठिकाणी मी इथंच थांबतो. बाबांनो, सहकार्य करा. धन्यवाद. व्हिडिओ आवडत असेल तर लोकांनाही सांगा की हे म्हातारं काहीतरी सांगत आहे, चला ऐकायला. पण म्हातारं सांगतं हे सत्यस्थितीला धरून सांगतं बरं का. आता याच्यानंतर त्या जमिनीच्या वादाच्या संदर्भामध्ये इथून पुढे जे माझे व्हिडिओ होतील ते त्या जागेवर ॲडव्होकेट रोहन बाळासाहेब माळवदकर यांना कशा पद्धतीने इंग्रज सरकारनं सनद दिली आहे, ती जागा कोणाची आहे, किती एकर आहे, त्या लढाईमध्ये गणोजी, मी काल नाव वाचून त्यांच्या वंशजाचं नाव सुद्धा काल मी वाचून दाखवलं होतं, ॲडव्होकेट रोहन माळवदकरांचं. तर त्यांचे तिथं पूर्वज म्हणजे पंजोबा कोणी असतील, 7वे 8वे पंजोबा असतील, तर त्यांनी सुद्धा तिथं मर्दुमकी गाजवलेली आहे. आणि त्याच्यामुळं परिसरातील जवळजवळ ते उद्या एकर सांगतो मी, आता हे वही चाळायला बी नको, मला दंबी लागलेला आहे.
आणि कीर्तिस्तंभाचा जो परिसर आहे तो 7-8 एकराचा परिसर आहे वास्तविक पाहता. तर त्याच्यावर मालकी हक्क सध्या माळवदकर दाखवतात. आणि याच्यामुळं आपले काही मंडळी म्हणजे नेते आपले काही आंबेडकरी समाजातील काही नेते मंडळी त्याला विरोध करीत आहेत की इतक्या दिवस तुम्ही खाल्लं ते खाल्लं आणि आता इथं पुढं या जागेवर हक्क आमचा असावा, आमचा म्हणजेच महार समाजाचा असावा. आमच्या त्याचे प्रमुख जे आहेत ते आमचेच कोणीतरी होत. जसे की बुद्धगयेचं मंदिर बौद्धांच्या ताब्यात असावं, तसं कोरेगावचा स्तंभ आमच्या ताब्यात असावं अशी आंबेडकरी जनतेची मागणी आहे. हे जे प्रकरण आहे ते कोर्ट केसेसमध्ये आहे. आपण याच्यावर आता सविस्तर बोलू, माळवदकरांच्या संदर्भातही बोलू, किती एकर जमीन कशी आलेली आहे, याचा मालकी हक्क कुणाकडे आहे. पण आता सांगतोय तुम्हाला याचा मालकी हक्क हा सरकारच्या ताब्यात आहे. पुण्याला जी लष्कर आहे, मिलिटरी आहे, त्या मिलिटरीची दर वर्षाला तिथं मानवंदना होत असते. ज्यावेळी 83 साली मी गेलो होतो, एवढा पब्लिक तिथे येतच नव्हतंच कधी. पुन्हा मी 4-5 वेळा गेलो दर 1 तारखेला पाहिल्यानंतर. 83 पासून 5-6 वर्ष गेलो तिथं. पण किती लोक येत होती? 5-50 लोक येत होती तुमच्या आसपासच्या घरामधनं. आणि जे काय बाहेरच्या अशी पंचक्रोशीतली केवळ आणि केवळ ती मिलिटरीची परेड पाहणे उत्सुकतेपोटी तिथं लोक जमत असत. म्हणजे जास्तीत जास्त 200 माणूस जमत असे आणि 1 किंवा 2च पुस्तकांची दुकानं राहत असत. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं सगळं आहे. पण आज जो लाखोचा समाज जातोय तो केवळ आणि केवळ आमच्या बाबासाहेबांचे पाय तिथं लागलेले आहेत, त्या स्तंभाला लागलेले आहेत. त्याचं दर्शन घडावं आणि अभिवादन करावं आमच्या पूर्वजांना म्हणून जात आहे. इथंच थांबतो. जय भीम. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. व्हिडिओला जास्तीत जास्त सहकार्य करा. इथं मी फोनपे क्रमांक दिलेला आहे. बंधूंनो, विनंती राहील की आपल्या चॅनलला सहकार्य, आर्थिक सहकार्य देखील करावं, कारण हे चॅनल अत्यंत गरीब आहे बाबांनो. जय भीम. जय भीम. जय भीम. नम्र विनंती राहील की कालचा व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ सोबत जोडून पहा. तुम्हाला त्याची व्यवस्थित साखळी सापडेल. धन्यवाद. थांबवतो.